उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना फोन केलाय। प्रशांत जगतापांच्या निकटवर्तीयांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। रात्री उशिरा या दोन नेत्यांमध्ये 9 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेनेत या तुमचा योग्य सन्मान राखू अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप यांना दिल्याची चर्चा आहे। आम्ही भाजपसोबत कधीही जाणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणालेत आणि हेच सांगत असताना उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना ऑफर दिली आहे। आज प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होईल ही बातमी आपण काही वेळापूर्वी पाहिली। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता टिळक भवन इथे प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। आपली विचारधारा काँग्रेसची आहे त्यामुळे काँग्रेससोबत जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर दुसरीकडे प्रशांत जगताप यांनी आपल्या पक्षात यावं यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केल्याची आणि ऑफर दिल्याची माहिती मिळतेय। प्रशांत जगताप यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिलेली आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशांत जगताप यांची नाराजी फार प्रकर्षाने समोर आली आणि त्यांनी त्यानंतर राजीनाम्याची भूमिका घेतली। सुप्रिया सुळे यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण 6 तासांची बैठक देखील निष्फळ ठरली। अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। मिकी, उद्धव ठाकरेंकडून नेमकी काय ऑफर प्रशांत जगताप यांना दिली गेली? बघितलं तर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राजीनामा दिल्यानंतर आता अनेक पक्ष त्यांना ऑफर देत आहेत। काल रात्री स्वतः प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरेंचा फोन आला होता। जाणून घेतोय, थोडंसं थांबवतोय। स्वतः प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत। प्रशांत जगतापजी, काल उद्धव ठाकरे आणि आपली फोनवरून चर्चा झाल्याचं कळतंय, नेमकं काय म्हणाले ते, काय ऑफर दिली तुम्हाला? सर्वप्रथम मी माननीय उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर आमदार माननीय सचिन भाऊ अहिर यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो। माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी बोलायला वेळ दिला। त्याबरोबर या ठिकाणी तुमचा भाजप बरोबरचा जो लढा आहे या लढ्याच्यासाठी निश्चित या ठिकाणी आमच्या शुभेच्छा आहेत अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या। मी खूप स्वतःला छोटा समजतो कारण की स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचे नातू आणि या ठिकाणी ज्यांना मी कायम मानत आलो असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून उद्धव साहेबांची जर ओळख असली तरी एक या राज्यातला आक्रमक चेहरा आणि त्याचबरोबर या ठिकाणी भाजपशी 2 हात करण्याची कायम तयारी अशा प्रकारे एवढ्या मोठ्या नेत्यांनी मला या ठिकाणी फोनवर समजून आम्ही 9-9.5 मिनिट बोललो। त्यांनी माझ्या भावना समजून घेतल्या। किंबहुना आपण एकत्रित नका या ठिकाणी तुम्ही माझ्या नेतृत्वाखाली कामकाज करू शकता अशा प्रकारच्या सुद्धा या ठिकाणी मला साथ घातली। त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो। एक नक्की आहे की मी भाजप किंवा आता राज्यात ज्या महायुतीमुळे या राज्याचं वाटोळ झालंय त्या तिन्ही पक्षांमध्ये कुठे जाणार नाही। आज मी माझ्या राजकीय जीवनाचा योग्य तो निर्णय नक्की घेईल पण मी माननीय उद्धव साहेबांचा कायम ऋणी राहील की ज्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची योग्यता समजली। त्याच्यामुळे पुढच्या 2 ते 3 तासामध्ये माझा योग्य तो निर्णय नक्की होईल। आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करताय? मी आपल्याला सांगू इच्छितो की माझी लढाई ही संविधानाकरता आहे। माझी लढाई ही पुरोगामी चळवळी करताय। ती कुठल्या एका पक्ष किंवा नेता किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधातली नाही। त्याच्यामुळे आज जे भाजप सरकारला आव्हान देऊ शकतात, जे महायुती सरकारला आव्हान देऊ शकतात अशा पक्षाची निवड मी नक्की करेन। आपण असं म्हणालात की भाजप विरोधात जे ठामपणे उभे राहतील त्या पक्षाची निवड मी करेन। गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर काँग्रेस भाजपशी लढा देतच आहे पण त्याहून जास्त कडवा लढा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे। मग ती वाट तुम्ही का पकडत नाही आहात? म्हणून सांगतो की आज आता बघा या आताच्या वेळेला पुढच्या 2-3 तासामध्ये मला जो जो निर्णय घ्यावा लागेल आणि म्हणून मी सांगितलं की एक भाजपचा कडवा विरोधक म्हणून आज उद्धव साहेबांची ओळख या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे। कारण की त्यांचा पक्ष, त्यांचं चिन्ह, त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते भाजपने ज्या पद्धतीने पळवले आणि त्यांच्याच विरोधात उभे केले अशा परिस्थितीमध्ये खचून न जाता या ठिकाणी कॉम्प्रोमाइजिंग मूड मध्ये न जाता त्या ठिकाणी ज्या पद्धतीने उद्धव साहेब लढतायत ही सुद्धा उल्लेखनीय बाब आहे। त्याच्यामुळे एवढं होत असताना ज्यांच्याकडे एवढा जनमताचा रेटा आहे अशा नेत्यांनी माझ्यासाठी फोनवर 9-9.5 मिनिट वेळ देणं हा माझ्या आयुष्यातली खूप नाही का या ठिकाणी कायमस्वरूपीची आठवण आहे। शेवटी मी पुढच्या 2-3 तासामध्ये कुठल्या पक्षात जाईल ही बाब वेगळी पण त्याच्या पलीकडं आपल्यासारख्या कार्यकर्त्याला मी खूप छोटा कार्यकर्ता आहे। माझी पात्रता आहे का नाही मला माहिती नाही पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी पण वेळ देणं, माझ्याशी चर्चा करून या ठिकाणी तुम्ही माझ्या नेतृत्वाखाली कामकाज करू शकता। पुण्याच्या भल्यासाठी रक्षणासाठी तुम्ही या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू अशा प्रकारच्या सदिच्छा व्यक्त करणे हा सुद्धा माझ्या आयुष्यातला गौरव आहे असं माझ्यासारख्याला वाटतं।
एक शेवटचा प्रश्न विचारते. तुम्ही असं म्हणालात की तुमची विचारधारा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसनं ठाकरे बंधूंच्या युतीला विरोध केलाय, मनसेच्या सोबत येण्याला विरोध केलेला आहे. पुण्याचा विचार केला तर ठाकरे बंधूंची युती तिकडे होऊ शकते. मनसेच्या सोबत येण्यामुळे आपण शिवसेनेत ठाकरेंसोबत जात नाहीयेत असं काही आहे का? असं काहीच नाही. एक असं आहे की मी आता कुठल्याच पक्षात नाही. काल 2 दिवसापूर्वी मी कुठल्या तरी एका पक्षात होतो. आता मी ज्या कुठल्या पक्षात जाईल त्या पक्षामध्ये मत मांडण्याचा मला अधिकार आहे, पण मी आज कुठल्या पक्षात नाहीच आहे. त्याच्यामुळे त्या पक्षांनी कुणाबरोबर जावं, कुठल्या प्रकारची आघाडी करावी अशा प्रकारच्या सूचना किंवा सल्ला देण्याचा अधिकार मला आता तरी नाही. येणाऱ्या काळामध्ये जो पक्ष मला या ठिकाणी संधी देईल त्या पक्षाच्या एकूणच विचारधारेला बरोबर घेऊन पुणेकरांच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या हिताकरता उद्यावर या रस्त्यावरचा संघर्ष करायला मी मागे पुढे पाहणार नाही. पण अर्थात सल्ला देण्याचा अधिकार मला आता तरी नाही. ठीक आहे. प्रशांत जगतापजी, तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आमच्याशी सविस्तर बातचीत केलीत त्याबद्दल आभार. तर पुढच्या 2 ते 3 तासात कोणत्या पक्षासोबत जायचं या संदर्भातला निर्णय घेऊ असं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलंय. प्रशांत जगताप काँग्रेससोबत जाणार की ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही, पण उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप यांना फोन केल्याच्या वृत्ताला त्यांनी स्वतः दुजोरा दिलाय आणि महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या नेत्यानं आपला विचार केला आणि आपल्याला ऑफर दिली, ही आपल्यासाठी लाईफ टाईम मुवमेंट असल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.